आपण समाजातील विविधता ह्याच्या दुसऱ्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की आपले समाजातील विविधता त्याच्याबद्दल आपण थोडीशी विस्तारितरित्या माहिती केली, चर्चा केली. तर आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया की धर्मनिरपेक्षतेचे तत्व. तर सगळ्यात प्रथम की आपल्या देशामध्ये सगळ्या धर्माचे लोक राहतात. म्हणजे हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिस्ती आहे, पारशी आहे, पंजाबी आहे, अशा विविध लोकांबरोबर आपण राहतो. तर आता या भारतीय समाजात हे विविध धर्माचे लोक आपल्या राहतात. त्याच्यानंतर देशात त्यांच्यातील परस्पर सामंजस्य हे वाढीस लागावं आणि सर्वांनी आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करावी, याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलं गेलेलं आहे. हे कसं आहे की प्रत्येक धर्म हा वेगवेगळा आहे, प्रत्येक रूढी वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक उपासनाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, प्रार्थना करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, प्रार्थना स्थळं वेगवेगळी आहेत की जिथं विशिष्ट लोकच आपल्या प्रार्थना स्थळीमध्ये जाऊन आपलं प्रार्थना करतात. तर ह्या सगळ्याला व्यवस्थित त्यांनी जाऊन आपला धर्म पाळावा, व्यवस्थित आपल्या परमेश्वराची प्रार्थना करावी. आणि याच्यामुळं काय होणार आहे की सामंजस्य, एकमेकाबद्दलची जी समजूतदारीची जी कल्पना आहे ती वाढीस लागणार. एकमेकांबरोबर जे बोलणं आहे, जे वागणं आहे ते सामंजस्याचं असावं, समजूतदारीचं असावं आणि जेणेकरून ते देशाला प्रगतीला वाढीस लागावं असं असावं. त्याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य असं दिलेलं आहे की आपण आपल्या श्रद्धेनुसार आपापली उपासना करायची. आणि त्यासाठी काही तरतुदी आपल्या संसदेमध्ये म्हणजे आपल्या संविधानामध्ये केल्या गेलेल्या आहेत संपूर्णपणे. आणि भारत हे जगातील एक महत्वाचं असं धर्मनिरपेक्ष असं एक राष्ट्र आहे आणि त्याच्यासाठीच या तरतुदी त्याच्यामध्ये केले गेलेल्या आहेत. खाली आपल्याला एक चित्र दिसतच आहे की विविध धर्मातील लोक आहेत, परंतु सामंजस्याने, एकत्रितपणाने आणि एकोप्याने राहिली तर ते अतिशय सगळ्यांना उपयोगी आणि महत्वाचं असं होणार आहे. आता आपण पुढे जाऊया. आता आपण बघूया की भाषिक आणि धार्मिक विविधता ही कशी मोठ्या प्रमाणावर आहे आपल्या देशामध्ये आणि ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारलं आहे. त्याच्याच नुसार आता पुढे काय काय आहे, काय माहिती आहे ते आपण आता घेऊया. आपल्या देशात राज्य संस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. आपला देश हा सर्व धर्म समभाव आहे. बरोबर आलं लक्षात? त्याच्यामुळं आपल्या संविधानात जे लिहिलेलं आहे ते कोणत्याही एका धर्माला महत्व असं देणं गेलेलं नाही, तर सगळ्या धर्मांना महत्व दिलं गेलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना ही करता यावी आणि ते स्वातंत्र्य त्याला दिलं गेलेलं. आलं लक्षात? आता पुढे धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही. हे अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. भेदभाव अजिबात असता कामा नये. सर्व धर्म समभाव, सर्व धर्माच्या लोकांना राज्य संस्थेकडून समान एकसारखी वागणूक दिली जाते सगळ्यांना. मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, पारशी असेल, ख्रिस्ती असेल, कोणी, सगळ्यांना समान वागणूक. त्याच्यानंतर शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात सगळ्यांना. ह्या सर्व धर्मातल्या लोकांना ह्या सर्व नोकऱ्या, सर्व क्षेत्रातल्या नोकऱ्या दिल्या जातात. मग त्या शिक्षण क्षेत्रातल्या आहेत, सरकारी नोकऱ्या आहेत, मग तुम्हाला आपल्या वैद्यकीय क्षेत्रामधल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक ठिकाणाचे धर्माचे लोक हे आपल्या आपल्या परीने अगदी व्यवस्थित
आपला व्यवसाय सांभाळून काम करतायत. आणि हे जे आहे हे आपल्या देशाच्या वाढीसाठी, प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे, हा एकोपा आणि हे सामंजस्य. आलं लक्षात? धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी संविधानात तशी विशेष तरतूदच केलेली आहे. आता आपला देश हा हिंदुस्थान आहे, हिंदू लोकांचा आहे. मग त्याच्यामध्ये काही कमी धार्मिक कमी म्हणजे दुसऱ्या धर्माचे काही कमी लोक असतील, म्हणजे जसे उदाहरणार्थ पारशी लोक कमी आहेत, तर हे मी उदाहरण देते. तर त्यांच्यासाठी आपल्या संविधानात खास अशा विशेष तरतुदी संपूर्णपणे केलेल्या आहेत की त्यांच्या त्या सुखसोयीसाठी आहे. इतकी काळजी आपल्या संविधानाने व्यवस्थित घेतलेली आहे. तसेच अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक आपली भाषिक तसंच आपल्या अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचं एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांना स्वतंत्रता आहे की ते आपलं अस्तित्व असं दुसऱ्यांना ते सांगू शकतात की मी कोण आहे, मी कुठल्या धर्माचा आहे, मी कोणाची उपासना करतो, मी कुठल्या रीतीने उपासनेच्या देवळामध्ये जातो उपासना करण्यासाठी, माझ्या चालीरीती काय आहेत, माझ्या रूढी परंपरा काय आहेत, हे तो दुसऱ्यांना दाखवण्यासाठी स्वतंत्र आहे. अशी तरतूद आपल्या संविधानामध्ये केली गेलेली आहे. त्याच्यानंतर आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना आहे. आता एखाद्या धर्माचा कुणाला आवडला तर कोणी त्याची ओळख करून दिली आणि आपल्या समाजामध्ये त्याला यायचं असेल तर तशी तरतूदही आहे, म्हणजे त्या समाजात तो जाऊ शकतो आपल्या मनाने. हे त्याच्या मनावर अवलंबून आहे, म्हणजे स्वातंत्र्य प्रत्येक ठिकाणी संविधानामध्ये दिलेलं आहे. लक्षात आलं? चला आता आपण पुढे जाऊया. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग कशा रीतीने आहे. तर समाज आणि व्यक्ती आपल्या उपक्रमात आपण दिलेलंच आहे की समाज, व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर हा आधारलेला आहे. निश्चितच आपण जेव्हा एकमेकांना सहाय्य करतो किंवा एकजुटीने जे काही काम करतो तर ते पूर्णत्वाला न्यायला आपल्याला अत्यंत कमी वेळ लागतो आणि ते सहकार्य आपण एकमेकांना जे देतो ते यशस्वी सुद्धा होतं. जे काम एकट्याने नाही होत ते सगळ्यांनी मिळून अत्यंत चांगल्या रीतीने होतं. परस्पराच्या प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी ह्याला मदत होते. देवाणघेवाण म्हणजे सहकार्य. काही सुख असतात, काही दुःख असतात, आपली वाटून घेतो आपण. काही अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये आपण धावून जातो, ह्याला सहकार्य म्हणतात. एकमेकांच्या मदतीला आपण धावून जातो, हेच आहे ते. आपल्यामध्ये व आपल्या कुटुंबामध्ये अशीच आपण वृत्ती ठेवायची. आपल्या ह्या नागरिक शास्त्राच्या अभ्यासामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की आपली वृत्तीच अशी असली पाहिजे, सहकार्याची, एकमेकांना मदत करण्याची. कारण जर आपण एकमेकांना सहकार्य नाही केलं, आपण एकमेकांना मदत नाही केली, आपल्या उपक्रमात लिहिलेलंच आहे, तसं नमूद केलेलं आहे, ते मुद्दे मी स्पष्ट करत आहे की सहकार्याच्या अभावी आपला विकास हा रखडणार आहे. दैनंदिन जीवन सुरळीत चालणार नाही आणि या सर्व घटकांना ते बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. सहकार्य, एकमेकांना मदत, एकोपा हा असलाच पाहिजे. आलं लक्षात आता व्यवस्थित? चला तुम्ही अशा तडजोडी करू शकता. हे एका छोट्याशा आपल्या ह्याच्यामधून दिलं गेलेलं आहे की सभागृह एखाद्या वेळेस जर तुडुंब भरलं गेलं असेल आणि एखादी व्यक्ती आली असेल तर त्याला जागा देण्यात यावी. हे एक उदाहरण आहे जे आपल्या अभ्यासक्रमात आहे. ते मी छोट्याशा ह्याच्यामधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मी त्याचं एकच उदाहरण देणार आहे की सभागृहामध्ये जर खचाखच सभागृह गच्च भरला असेल आणि कुणाला जर जागा हवी असेल आणि आपल्याला जर जागा आहे तर आपण त्याची तशी तरतूद करू शकतो, आपण त्याला बसवू शकतो थोड्या वेळ अशा रीतीने. म्हणजे एकमेकांना केलेलं काय आहे? सहकार्य. आल्या लक्षात आता सहकार्याची भावना कशी असते आणि किती महत्वाची आहे आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य हे आहे. चला तर पुढे जाऊ.
आता आपण काय शिकलो? संविधानात काय काय तरतुदी केल्या आहेत? आपल्या धर्मनिरपेक्षतेच जे तत्व आहे ते का स्वीकारलं आहे? आणि समाज हा कशावर आधारलेला आहे? सहकार्य म्हणजे काय? आणि सहकार्याअभावी काय होऊ शकते? या सगळ्या प्रश्नांची उत्तर अर्थातच तुम्हाला लिहायची. चला तर मग आपण आपल्या पुढच्या विभागाकडे जाऊ. चला.